नाशिकमध्ये अनधिकृत धार्मिक स्थळांवर कारवाई प्रकरणात सकल खरं तर हिंदू समाजाचं आंदोलन 7 दिवसांसाठी स्थगित, मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त। दुधाच्या भेसळीसाठी चक्क पाम तेलाचा वापर, पंढरपूर तालुक्यातील करकंब गावातील धक्कादायक प्रकार, अन्न आणि औषध प्रशासनाची कारवाई, तर तिघांवर गुन्हा दाखल। मनसेमध्ये मिशन टायगरचा प्रयत्न, मनसे नेते पदाधिकाऱ्यांना गळा लावण्याचा शिवसेनेचा खरं तर प्रयत्न सुरू, उदय सामंतांना बोलावून घेत राज ठाकरेंनी टोचले कान, सूत्रांची लोकशाही मराठीला माहिती। 25 तारखेपर्यंत सरकारने भूमिका न जाहीर केल्यास आंदोलनावर ठाम, लोकशाही मराठीशी बोलताना संजय देशमुख यांचा सरकारला इशारा। हे प्रकरण 100% फास्ट ट्रॅकवर चालणार, भाजप आमदार सुरेश धसांचा दावा। देशमुख हत्या प्रकरणाचा तपास अंतिम टप्प्यात आलेला आहे, तर सुरेश धसांची माहिती, सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करा, धसांची मागणी। नियमाप्रमाणे कोकाटेंवर कायदेशीर कारवाई केली जाईल, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांची भूमिका, तर दिवाणी न्यायालयातील निकाल बाजूने लागल्यानं कोकाटेंनी फौजदारी न्यायालयात दिलासा मिळण्याची शक्यता। उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदेंनी घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट, अमित शहांच्या पुणे दौऱ्याचा दुसरा दिवस। कोल्हापूरमध्ये बनावट नोटांच्या कारखान्यावर पोलिसांचा छापा, हाँगकाँगमधील महागडा कागदासह 50 रुपये, 200 रुपये आणि 500 रुपयांच्या बनावट नोटा जप्त, दोघांना अटक। चीनमध्ये सापडला नवा कोरोना व्हायरस, धडकी भरवणारी माहिती समोर, जनावरांमधून माणसामध्ये होतो संसर्ग। कोकणातील प्रसिद्ध आंगणेवाडी जत्रा आजपासून, राज्यातील प्रमुख नेत्यांसह भाविकांची मोठी गर्दी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।